अभिमन्यूला गर्भातच संस्कार मिळाला होता, शिकवण मिळाली होती चक्रव्यूह कसा भेदायचा याची. जर का ते खोटं असेल तर मला सांगा, आपला जो पुढचा परफॉर्मर येतोय तो 2.5 वर्षांचा आहे. 2.5 वर्षाच्या वयामध्ये ज्याला नीट बोलताही येत नाही, तो 10 वाद्य वाजवू शकतो, 10 प्रकारची ताल वाद्य वाजवू शकतो आणि त्याने ते आजपर्यंत इथे सिद्ध केलेलं आहे. ती एक जादू आहे, तो एक चमत्कार आहे किंवा दैवी देणगी आहे असं फार फार तर म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवू शकतो. तर त्या वाजवूयात आणि स्वागत करूया सोहम गोराणेचं. झण झण नन छेडिल्या तारा, झण झण नन छेडिल्या तारा, झण झण नन छेडिल्या तारा, झण झण नन छेडिल्या तारा. पदी नूपुर बोलती तत्कारा, पदी नूपुर बोलती तत्कारा, झण 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 नन छेडिल्या तारा, झण झण नन छेडिल्या तारा. सुंबरान गाऊ चला, सुंबरान गाऊर, डोंगराच्या माळावर रातभर नाचूर. सुंबरान गाऊ चला, सुंबरान गाऊर, डोंगराच्या माळावर रातभर नाचूर. आम्ही बिरुबाच भगत त्याची आम्हाय साथ, आम्ही बिरुबाच भगत त्याची आम्हाय साथ. रान डोंगरी जगत आमची धनगराची जात, रान डोंगरी जगत आमची धनगराची जात. कधी नाही भीती आम्हा हो, कधी नाही भीती आम्हा त्याची, आम्ही लेकर बिरुबाच्या नावानं चांगलं. सुंबरान गाऊ चला, सुंबरान गाऊर, डोंगराच्या माळावर रातभर जागूर.
नमस्कार करतो. हात द्या, हात द्या. आ वा. याला काय म्हणतात? हा, दग्गा, दग्गा. याला तबला, तबला. आणि याला ढोलकी, ढोलकी. आणि याला ताशिया, हा, ताशिया. ताशिया. हा, हे का? काय करावं? बोला भावे सरकार, बोला तुम्ही. आता असं वाटलं की आपण भारत सरकारला आपल्या कार्यक्रमातल्या सगळ्यांतर्फे एक विनंती करावी. देशाच्या गंगाजळीत एक सोनं असतं आणि काही परदेशी डॉलर असतात, ते सगळे देऊन टाकावेत आणि ह्याला लॉकरमध्ये ठेवावं. कारण एवढी मोठी संपत्ती आपल्याकडे नसूच शकते दुसरी कुठली. काही काही गोष्टींचं काही काही वर्षांनी रिपिटेशन होतं. 100-125 वर्षांपूर्वी अशाच एका लहान मुलाला पाहून लोकमान्य टिळक म्हणले, अरे हा तर बालगंधर्व. आता ह्याला काय म्हणायचं? मी लोकमान्य टिळक नाही, त्यामुळे ते अधिकार माझा नाही. पण जो कोणी अधिकारी व्यक्ती असेल त्यांनी जर याला छोटे उस्ताद म्हणून संबोधलं तर त्याच्यात नक्कीच आश्चर्य वाटायला नको. माझ्या या मित्राचं आपल्या कलेच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या किंवा जन्म झालेल्या चमत्काराचा अप्रूप आहे. त्याच्याबद्दल मला विलक्षण कौतुक आहे. कलेच्या क्षेत्राबद्दलचा अभिमान आहे. पण त्यापेक्षाही जास्त मला पराकोटीची भीती वाटते. त्याचं वय स्पर्धेसाठी नाही. काही वर्षांपूर्वी ही सगळी संगीतातली थोर मंडळी होती. बालगंधर्व होते, केशवराव भोसले होते, दीनानाथ मंगेशकर होते. त्याच्यानंतर अनेक नाटककार आले. भीमसेनजी जोशी आले, पु ल देशपांडे आले, लताबाई मंगेशकर आल्या, त्यांचं पूर्ण मंगेशकर कुटुंबीय आलं, सचिन तेंडुलकर आला आणि कदाचित त्याच्या पुढचा नंबर ह्याचा असेल. तर प्लीज त्याला वाया घालू नका. माझी कळकळीची विनंती आहे, या मराठी पाऊल पडते पुढे मध्ये हा हिरा आपल्याला सापडलाय, त्याला पैलू पाडा, त्याला चांगलं चमकू द्या, पण त्याच्यासाठी जो वेळ लागतो तो त्याला द्या. सोहमचे कौतुक आहेच, त्याला माझ्याकडनं खूप खूप गोड गोड पापा आणि खूप खूप आशीर्वाद. मी केवळ वयाने मोठा आहे म्हणून, कलेने मी तुझ्यापेक्षा खूप छोटा आहे मित्रा. थँक्यू सो मच. मुग्धा. माझ्याकडे शब्दच नाहीत ह्याचं काय आता बोलायचं. मी इतके दिवस त्याचे सादरीकरण ऐकत आलेलो आहे, त्यामुळे छानच. चमत्काराला फक्त नमस्कार करू शकतो चमत्काराला आपण. फक्त नमस्कार. बरोबर. मकरंद सर. तो येतो, त्यांनी आमचं मन आधीच जिंकलेलं आहे. ते पुन्हा एकदा सांगतो की तिथे मी आहेच, असं दरवेळी सांगतो. आणि आजच्या त्याच्या परफॉर्मन्स बद्दल नक्कीच बोलेन मी. कारण का 2 हात आम्हाला शाळेत पीटी मध्ये सांगायचं, 2 हात तुमच्या अंतरावर बाकीची मुलं असू देत. तेव्हा खरा प्रश्न असा होता की हाताच्या अंतरावर म्हणजे नेमकं काय, तर ते तुमचं जग आहे. आता त्याच्या त्या 2 हातांमध्ये डग्गापासून ते ढोलकीपासून ते मागे ताश्या असं तो म्हणाला, ते सगळं एकत्र आलेलं त्याचं ते जग होतं. आणि त्या छोट्याशा एवढ्याशा हातामध्ये एवढं मोठं जग होतं. तर त्याचं हे जग म्हणजे पुन्हा गणेशाचंच दर्शन की छोटीशी फेरी आई वडिलांभोवती आणि जग जिंकलं. तर असा हा मुलगा आमच्या समोर आहे. सो थँक्यू बाबा, आई आणि सगळं. उलट मी म्हणजे पुढे जाऊन आता 2-4 दिवसांनीच बालगंधर्व रिलीज होईल, तर मी छोटे उस्तादांना विनंती करीन की मला त्यांच्याबरोबर माझा चित्रपट बघायला आवडेल. मुग्धा. वा. त्याला गॉंग आवडत नाही ना. नाही आवडत त्याला, गावांग नाही आवडत त्याला, आवाज त्रास होतो. माहितीये. पण मुग्धा पुन्हा एकदा 10 पदकं दिलेली आहेत.